राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची नवी यादी समोर आलेली आहे। शरद पवार पक्षाकडून चौथी यादी घोषित करण्यात आलेली आहे। चौथ्या यादीमध्ये 7 उमेदवारांच्या नावाची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने चौथ्या यादीमध्ये 7 उमेदवारांची नावे घोषित केलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून चौथी यादी घोषित केलेली आहे। यामध्ये 7 उमेदवारांच्या नावाची घोषणा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने केलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आपण पाहतोय आता चौथी यादी जाहीर करण्यात आलेली आहे। 7 उमेदवारांची नावे यामध्ये घोषित करण्यात आलेली आहेत। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत। सीमा, चौथ्या यादीमध्ये 7 उमेदवार घोषित केलेले आहेत। कुठले उमेदवार आहेत यामध्ये आणि काय वैशिष्ट्य आहेत? नक्कीच आपण बघितलं तर शरदचंद्र पवार गटाची चौथी यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे आणि या चौथ्या यादीमध्ये एकूण 7 उमेदवारांच्या नावांची घोषणा जी आहे ती करण्यात आलेली आहे। एक नाव म्हणजे काटोलमधून सलील देशमुख यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। सलील देशमुख यांचे चिरंजीव आहेत आणि त्याचसोबत पुसदमधून शरद मेंद यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। खरं तर पुसदमधून जे उमेदवार आहेत अजित पवार गटाचे इंद्रनील नाईक त्यांच्या भावाला इथून शरद पवार गटाकडून उमेदवारी देण्यात येईल असं म्हटलं जात होतं, मात्र तसं होताना आपल्याला बघायला मिळत नाहीये। शरद मेंद यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। शिंदखेडामधून संदीप बेडसे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। मान या मतदारसंघातून प्रभाकर घारगे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। खानापूरमधून वैभव पाटील यांच्या नावाची घोषणा आहे। वाईमधून अरुणादेवी पिसाळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। तर दौंडमधून रमेश थोरात यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। खरं तर आता आपण जर बघितलं तर शरद पवार गटाने चौथ्या यादीपर्यंत आतापर्यंत एकूण उमेदवार हे जवळपास 85 पर्यंत पोहोचलेले आहेत आणि ज्या पद्धतीनं सुरुवातीपासून असं म्हटलं जात होतं की शरद पवार गट विधानसभेमध्ये 80 ते 85 पर्यंत जागा लढवेल आणि तसं आता आपल्याला खरं होताना सुद्धा बघायला मिळत आहे। आतापर्यंत चौथ्या यादीपर्यंत शरद पवारांनी 85 उमेदवार हे जवळपास जाहीर केलेले आहेत। अजूनही शरद पवार काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये अजूनही काही जागांवरून मतभेद असल्यामुळे त्यांच्या नावाची घोषणा जी आहे ती करण्यात येत नाही। मात्र शरद पवार यांनी आपण जर त्यांची संपूर्ण यादी जर बघितली आतापर्यंत श्रीकांत तगडे उमेदवार शरद पवारांनी आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्रामध्ये असेल किंवा उत्तर महाराष्ट्रामध्ये असेल आपल्याला तगडे उमेदवार बघायला मिळत आहे। आयात केलेले जे उमेदवार आहेत ते सुद्धा जिंकून येऊ शकतील असे आपल्याला चेहरे बघायला मिळत आहे। भाजपमधून आयात करून आलेले आहेत। त्याचसोबत अजित पवार यांना सोडून काही जे आमदार आले आहेत त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर म्हणून आतापर्यंत सगळ्यात स्ट्रॉंग महाविकास आघाडीमध्ये सगळ्यात जास्त जर कोणाची लिस्ट असेल उमेदवारांची नावं जर असतील तर ती शरद पवार यांची मानली जात आहे। त्यामुळे पुन्हा एकदा शरद पवार यांनी उमेदवारांच्या बाबतीत आपला करिश्मा जो आहे तो दाखवलेला आहे। त्यामुळे आता कशा पद्धतीनं आता पुढे घडामोडी घडतात आणि निवडणुकीला कशा पद्धतीनं शरद पवार गट आणि शरद पवार स्वतः सामोरे जातात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे आता 85 उमेदवारांची घोषणा जी आहे ती करण्यात आलेली आहे। ही अंतिम यादी आहे की नाही हे अजून तरी पक्षाकडनं सांगण्यात आलेलं नाही। जरी अजून काही नावांची जर घोषणा झाली तर म्हणजे 85 आकडा हा शरद पवार गट क्रॉस करेल आणि त्यापेक्षाही जागा जास्त लढतील अशी जी शक्यता आहे ती वर्तवली जाते। आता ही अंतिम यादी आहे की चौथी यादी आहे हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे निश्चितच आपण पाहतोय की आता 7 उमेदवारांची घोषणा शरद पवारांच्या पक्षाकडून करण्यात आलेली आहे आणि अत्यंत महत्त्वाचे उमेदवार देखील जाहीर केलेले आहेत। धन्यवाद सीमा सविस्तर माहितीसाठी।